कर्जत तालुक्यातील लाल माती आणि वीटभट्टीसाठी लागणारी माती असल्यानं या मातीमधून तयार झालेल्या विटांना मोठी मागणी असते। त्यामुळे तालुक्याच्या प्रत्येक भागात वीटभट्टी व्यवसाय स्थानिक शेतकरी यांच्याकडून केला जातो। त्यात मे महिन्यात हे वीटभट्टी उत्पादक आपल्या वीटभट्ट्या पेटवण्याची कार्यवाही करीत असतात। दरम्यान अवकाळी पावसाने सलग 3-4 दिवस जोरदार हजेरी लावल्याने वीटभट्टी उत्पादक यांचे मोठे नुकसान झाले आहे। तालुक्यातील वीटभट्टी संघटना यांच्याकडून महसूल विभागाच्या रॉयल्टी भरली जात असल्यानं शासनाने आम्हाला देखील नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे। वीटभट्टी उत्पादक यांच्याकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार असून वीटभट्टी उत्पादक यांना भरपाई मिळणार का? वीटभट्टीवर काम करणारे मजूर यांची नुकसान वीटभट्टी चालक करणार नाहीत का? असे अनेक प्रश्न अवकाळी पावसाने निर्माण केले आहेत। कर्जत लाईव्हसाठी संतोष पेरणी, कर्जत।